नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, तुमचे राशन कार्ड खराब झाले असेल, फाटले असेल तर मित्रांनो तुम्ही आता अगदी सोप्या सहज पद्धतीने आधार कार्डने आपले डिजिटल राशन कार्ड डाउनलोड करून आधार कार्ड सारखे प्रिंट करून वापरू शकता। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या आधार नंबरने आपले डिजिटल राशन कार्ड कसे डाउनलोड करायचे, त्यानंतर त्याचे PDF कसे सेव्ह करायचे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही स्टेप चुकली तर तुमचे डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड होणार नाही। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तुम्हाला डिजिटल राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करून घ्यायचे आहे। यामध्ये सर्च या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला इथे मेरा राशन असे तुम्हाला सर्च करायचे आहे। त्यानंतर याला इन्स्टॉल या बटनवर क्लिक करून इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। बघू शकता इथे आपले मेरा राशन ॲप इन्स्टॉल झालेले आहे। याला ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून तुम्हाला बघू शकता इथे काही परमिशन मागेल, त्याला अलाउ करायचे आहे। ते तुमच्यासमोर सिलेक्ट लँग्वेज हे एक टॅब ओपन होईल, त्यामध्ये मी एक इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करत आहे। त्यानंतर इथं काही स्लाइड बघू शकता, इथे काय काय काम करू शकता ते तुम्ही इथं बघू शकता। गेट स्टार्ट या बटनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर लॉग इन ऑप्शन दिसेल, यामध्ये तुम्हाला बेनिफिशरीज यूजर हे सिलेक्ट करायचे आहे आणि इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। तुमचा किंवा फॅमिली मेंबरमधून कोणाचंही जे राशन कार्डमध्ये ज्यांचे ऑनलाईन नाव आहे त्यांचा आधार नंबर इथे तुम्ही वापरू शकता। आधार नंबर टाईप करा, त्यासमोर व्ह्यू बटनवर क्लिक करून तुम्ही व्ह्यू आधार नंबर बघू शकता। त्यानंतर कॅप्चा बघत असाल, तुम्हाला कॅप्चा जसं दिसत असेल तसं टाईप करायचं आहे। लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक करायचे आहे। OTP सेंड सक्सेसफुली असे दिसेल। तुमच्या आधारसोबत जो नंबर लिंक आहे त्यावर OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला इथे व्यवस्थितपणे टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचे आहे। बघू शकता OTP व्हेरीफाय सक्सेसफुली पे करू शकता, पण MPIN बनवलं तर चांगले राहील। नेक्स्ट टाइम लॉग इन करताना फक्त MPIN द्यावा लागणार आहे। क्रिएट नाव या बटनवर क्लिक करायचे आहे आणि इथे बघू शकता 4 डिजिटचा कोणताही MPIN जो तुम्हाला लक्षात राहील असा सेट करायचा आहे। देन क्रिएट MPIN वर क्लिक करायचे आहे। बघू शकता युअर MPIN कोड हॅज बीन सेव्ह। आणि तुम्ही जर चेंज करायचं असेल तर मेनू या ऑप्शनमध्ये जाऊन चेंज MPIN करू शकता। इथे बघू शकता पुन्हा काही परमिशन मागेल, अलाउ करायचे आहे। तुम्ही फॅमिली मेंबर डिटेल बघू शकता। त्यानंतर जे आपले राशनचे दुकान आहे ते इथून डिटेल बघू शकता, जवळपासच्या असे भरपूर ऑप्शन यामध्ये आहे। यामध्ये सर्वात वर बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला स्कीमचे नाव, हेड ऑफ फॅमिली हे सर्व दिसत असेल। आणि इथे तुम्हाला क्लिक करताच बाजूला कुठेही क्लिक करा, हे तुमचे राशन कार्ड आहे। मित्रांनो, तुम्ही इथे वर डाउनलोड बटन बघू शकता, यावर क्लिक करून तुम्ही तुमचे राशन कार्ड जे डिजिटल राशन कार्ड आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता। याला इथे 3 डॉटवर क्लिक करून तुम्ही सेंड फाईल करू शकता, डाउनलोड करूनही ठेवू शकता आणि याचे जसे आधार कार्ड असते तसे प्रिंट करून तुम्ही वापरूही शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।